नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे आता ठाणे महानगरपालिकेतही कनेक्शन निघालेत. राजकीय वरदहस्त लाभलेला आणि अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकलेला ठाणे महापालिकेतील माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी भोंदूबाबा अशोक खरातकडे ठाणे मनपातील एका लिपिक महिलेला जबरदस्तीनं नेले आणि तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अघोरी विद्या केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर बाबांचा आशीर्वाद आहे असे सांगून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर या महेश आहेरनं बलात्कार केल्याचा आरोपही तिनं केलाय. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून महेश आहेर सध्या फरार आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ठाणे महानगरपालिकेचे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय कासारवडवलीला. तो गुन्हा नेमका काय आहे आणि काय पुढे तपास आहे? पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कासारवडवली ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 376, 354, 328 आणि 506 आणि महेश आहेर तत्कालीन सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सन 2020 ते 23 दरम्यान पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करणे, त्याचबरोबर त्या अनुषंगाने त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे अशा प्रकारची तक्रार पीडित महिलांनी दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मध्यवर्ती गुन्हे शाखा हे करत आहे. तर याच्यामध्ये एक नाव समोरलं आहे. त्यांनी नुकतंच एक लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मोठ्या प्रकरणी अशोक खरात नाव समोर लिहिलं आहे की महेश आहेर यांनी त्या मुलीला अशोक खरात दिलं होतं ते नाव आणि ते एफआयआर सगळं नोंद आहे. त्यामध्ये अशोक खरात याची पण चौकशी करणार होता, त्याला पण ताब्यात घेतलं. पीडित महिला यांच्या तक्रारीमध्ये महेश आहेर जे आरोपी आहेत त्या महेश आहेर यांनी नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी काही लिंबू उतरवणे, त्याचबरोबर खडा देणे असा काही प्रकार तक्रारीमध्ये उल्लेख आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही सविस्तर तपास करत आहोत. मला वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर अनेक भावनिक व्हिडिओ देखील या केस समोर लागू शकतात त्या मुलींनी तक्रारीनुसार आणि खरात या ठिकाणी देखील विचारपूस केली बोलू शकतात. आणि सध्या महेश आहे त्यांच्या संदर्भात पोलीस पुढचा तपास करतात. गुन्हे शाखेचे मध्यवर्ती गुन्हे शोध पथक हे त्या अनुषंगाने तपास करत आहे. या तक्रारीमध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आहे त्या अनुषंगाने सविस्तर आणि सखोल त्याची चौकशी होईल आणि त्याची तपास होईल. ज्या महिलांसोबत अशा प्रकारचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात त्यांचे अश्लील व्हिडिओ देखील काढून त्यांना धमकावलं जातं. एक महिला समोर आलेली आहे ज्यांच्यासोबत अनेक काही महिला समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांमार्फत काय आवाहन या महिलांना? जी कोणती तक्रार किंवा पीडित महिला पोलीस स्टेशनला येऊन किंवा पोलिसांकडे येऊन तक्रार देईल त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.